जून महिना अखेरच्या टप्प्यात आला तरीही समाधानकारक पावसाने पाठ फिरवल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंतेत सापडला आहे। दररोज आकाशात काळे ढग दाटून येतात, पावसाची आशा निर्माण करतात, मात्र एकही सर न बरसता ते निघून जातात। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा निराशेत बदलत असून बळीराजाची नजर अजूनही आकाशाकडेच लागून आहे। खरीप हंगामाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। शेतकऱ्यांची शेतांची मशागत, नांगरणी, कोळपणी, सरी पाडणे यासह पेरणीपूर्व सर्व कामे पूर्ण झाली आहेत। बियाणे, खते आणि औषधांची ही खरेदी अनेकांनी उधारीवर केली आहे। मात्र जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणी सुरू करण्याचे धाडस शेतकऱ्यांना होत नाही। पाऊस पडेल या आशेने दिवसेंदिवस प्रतीक्षा वाढत असून शिवारे अजूनही रिकामीच दिसत आहेत। काही दिवसांपूर्वी झालेल्या हलक्या पावसामुळे पेरणीला सुरुवात होईल अशी अपेक्षा होती, मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने जमिनीतील ओलावा टिकला नाही। परिणामी अनेक ठिकाणी पेरणी लांबणीवर पडली आहे। पावसाचा प्रत्येक दिवस विलंब खरीप हंगामाच्या उत्पादनावर परिणाम करू शकतो अशी भीती शेतकऱ्यातून व्यक्त केली जात आहे। दरम्यान भूजल पातळी झपाट्याने खालावल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। अनेक भागात पाणी उपसावर निर्बंध आल्याने विहिरी, बोरवेल किंवा अन्य सिंचनाच्या साधनांचा वापर मर्यादित झाला आहे। त्यामुळे कृत्रिम सिंचनाचाही पर्याय अनेक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध नाही। पावसाशिवाय शेती करणे अशक्य असल्याने बळीराजाचे संपूर्ण गणित कोलमडले आहे। पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम केवळ शेतकऱ्यांवरच नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होण्याची चिन्हे आहेत। वेळेवर पेरणी झाली नाही तर उत्पादन घटण्याची शक्यता असून त्याचा फटका शेतकरी, शेतमजूर, कृषी सेवा केंद्र आणि संबंधित व्यवसायांनाही बसू शकतो। वाढत्या खर्चामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिकच चिंताजनक ठरत आहे। सध्या प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी शेतकऱ्यांची नजर आकाशात दाटणाऱ्या ढगांकडे लागलेली असते। काळ्या आईला पावसाच्या थेंबांची आस लागली आहे, तर बळीराजाच्या मनात आशा आणि चिंता यांचा संघर्ष सुरू आहे। आता एका दमदार पावसाची संपूर्ण ग्रामीण भागात आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण हा पाऊस केवळ कोरड्या जमिनीला ओलावा देणारा नाही तर शेतकऱ्यांच्या आशा, स्वप्न आणि वर्षभराच्या उदरनिर्वाहाला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे।